कर्नल अभय पटवर्धन ने ऑपरेशन सिंदूर पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने ऑपरेशन सिंदूर इस नाम का अर्थ बताते हुए यह कहा कि भारत ने पाकिस्तान को जवाब दे दिया है। अगदी बरोबर ऑपरेशन केलेलं आहे, आपण चोख उत्तर दिलेलं आहे आणि नाव सुद्धा अगदी तत्काल नाव दिलेलं आहे। कारण हिंदीमध्ये कुंकवाला सिंदूर म्हणतात। तर तुमचा कुंकवाचा टिळा पुसला गेला, तो तुम्ही जर आमच्या लोकांच्या कुंकवाचा टिळा पुसला तर आम्ही सुद्धा तुमच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या कुंकवाचा टिळा पुसू। अर्थात ते लावत नाहीत ही गोष्ट वेगळी, पण ही त्याच्यामागची भावना असावी म्हणून हे नाव देण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे हे अनेक दिवसानंतर किंवा कदाचित पहिल्यांदाच हे ट्राय सर्व्हिस ऑपरेशन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही सामील होते आणि त्याच्याच करता हा जो बैठकींचा सिलसिला चालू होता गेली 4-5 दिवस दिल्लीमध्ये, तो त्याच्याच करता होता आणि तो जो सिलसिला चालला त्याच्यानंतरच हे ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे। अतिशय किचकट ऑपरेशन होतं। त्याच्यामध्ये 2 रायडर्स होते आपल्याकरता। एक म्हणजे कुठल्याही प्रकारचा कोलॅटरल सिव्हिलियन डॅमेज व्हायला नको आणि दुसरं म्हणजे आपला कुठलीही क्षती व्हायला नको। त्यामुळे आपण मिसाईल आणि रॉकेटद्वारे आणि आर्टिलरीद्वारे हल्ला करण्याचा विचार केला आणि तसा हल्ला आपण केला। हा स्ट्राईक जो आहे तो त्यांनी अतिशय उत्तमपणे केलेला आहे। या स्ट्राईकची जी काही सिक्वेन्स ऑफ ॲक्शन असते ती अशी आहे की तुम्ही आधी आम्हाला ध्येय दिलं काय करायचं आहे, त्याच्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल प्लॅनिंग केलं। प्लॅनिंग केल्यावर त्याच्याबद्दल आम्हाला इंटेलिजन्स मिळालं। ते इंटेलिजन्स आम्ही मॅपवर ट्रान्सफर केलं आणि मॅपवर ट्रान्सफर केल्यानंतर जो काही आमच्याकडे डाटा आला तो आम्ही या प्रिसिजन गायडेड वेपन्समध्ये आम्ही भरला आणि मग ते वेपन्स जे आहेत ते लॉन्च करण्यात आले। त्यामुळे इतक्या ॲक्युरेटली वेपन्स गेलेले आहेत आणि इतक्या कमी वेळामध्ये एकत्र हल्ला झालेला आहे। तुम्ही जर भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर जवळपास 200 ते 250 किलोमीटरचं अंतर आहे ज्याच्यामध्ये हा हल्ला झाला आहे रुंदीमध्ये। तर हे सगळं कोऑर्डिनेशन, 3 जणांचं कोऑर्डिनेशन एक फार मोठी गोष्ट त्यांनी केली आहे।